बातमी आहे भाजपच्या संदर्भात। बातमी संघ समन्वयक आणि भाजपमध्ये झालेल्या बैठकी संदर्भात आहे। अजित पवार यांनी सोबत घेतल्यानं संघाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते। काल झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ कशी सोडली, एकनाथ शिंदे यांना बरोबर का घ्यावं लागलं आणि अजित पवार यांना घेण्यामागची अपरिहार्यता नेमकी काय हे संघ वर्तुळात समजून सांगण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याचं वक्तव्यही फडणवीस यांनी बैठकीत केल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण पाहतोय खरं तर भाजपनं अजित पवार असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील यांना नंतर सोबत घेतल्यानंतर भाजपमध्येच काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता। जास्त करून संघाकडून काही प्रतिक्रिया उमटत होत्या। या संदर्भात आता बैठक देखील झाली आहे, यामध्ये फडणवीस यांच्याकडून काही भूमिका मांडण्यात आल्याचं कळतंय। सविस्तर अपडेट्स द्याल या बैठकी संदर्भातले? असं आहे की वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांचा अर्थ जर काढायचा ठरलं तर असं आहे की 400 पारचा नारा दिल्यानंतर संघ आणि संघाविषयी काही वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केली। संघाला सुद्धा वरिष्ठ नेतृत्वाबद्दलचे काही आक्षेपाचे मुद्दे होते आणि म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये संघ काहीशा दूर राहिला। विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये त्याचा मोठा फटका बसला। 48 पैकी अत्यंत कमी जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या। आता त्याची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत। ती कारणं दूर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते आहे। विवेक असेल किंवा ऑर्गनायझर असेल, ह्या दोन्ही ठिकाणी ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या संदर्भामध्ये मतं व्यक्त झाली ती पाहता आधीच असलेली नाराजी लोकातली आणि संघ आपल्याबरोबर नसेल तर विधानसभा निवडणुका जिंकण्याची किती कठीण स्पर्धा आपल्याला करावी लागेल याची जाणीव झाल्यानंतर एका पाठोपाठ एक बैठका होत आहेत। 15 दिवसापूर्वी मुंबईमध्ये महत्वाच्या संघ पदाधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये भाजपचे इतर नेतेही सहभागी होते आणि त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याला अजित पवार यांना का बरोबर घेणं गरजेचं आहे। आणि त्यावेळेला अशी माहिती आली होती की या संदर्भातला कुठलाही निर्णय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक घेतील। काल ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं जी दिवसभर संघाच्या स्वतःच्या परिवारातल्या 36 संघटनांची मॅरेथॉन बैठक झाली, त्या बैठकीमध्ये 5 ते 10 या कालावधीमध्ये संध्याकाळी देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते। 3 महत्वाच्या मुद्द्यावरती इथे चर्चा झाली। एक, श्री उद्धव ठाकरे यांची आपण साथ का सोडली, कारण संघ वर्तुळामध्ये बऱ्याच जणांना उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व हे अजूनही आपल्या खूप जवळचं आहे असं वाटतं आणि मग तिथे देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला कसा धोका दिला आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या धोक्यामुळेच भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून कसं दूर राहावं लागलं, कारण ती जी एक सहानुभूती अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल संघ वर्तुळामध्ये आहे ती कमी करण्याचा तो प्रयत्न होता। दुसरा होता तो अर्थातच एकनाथ शिंदे यांना का बरोबर घ्यावं लागलं, कारण मग आपल्यालाही अटक झाली असती, पुन्हा लोकसभा निवडणूक जिंकणं अवघड होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार यांना बरोबर का घ्यावं लागतंय, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनता की ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ते आवडलेलं नाही हे दाखवून दिलं, त्यासोबतच संघ वर्तुळातल्या अनेक लोकांना अजित पवार यांना बरोबर घेणं आवडलेलं नाही आणि म्हणून आता अजित पवार यांना बरोबर घेण्याची अपरिहार्यता ही समजावून सांगण्याची बहुधा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जबाबदारी होती, त्यांनी ती पार पाडली आणि मग आता पुढे संघ आपल्याबरोबर राहिला तरच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 288 जागावरती महायुतीचं सरकार येऊ शकतं। ह्या पद्धतीची एक मांडणी आता भाजपाकडनं सुरू आहे आणि त्यातला पहिला टप्पा म्हणजे संघाची नाराजी दूर करणं। ती 3 पातळीवरती दूर झाल्यानंतर जर संघ सक्रियपणे भाजपाबरोबर उभा राहिला तर ही तुलनेनं अवघड असलेली निवडणूक सोपी करण्याचा प्रयत्न भाजपकडनं होईल। पण अजित पवार यांना घेऊन अजूनही संघ वर्तुळामध्ये जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत हे दिसतच आहे। त्या प्रयत्नाला किती यश येत आहे हे संघाकडनं काही अधिकृत प्रतिक्रिया आली तरच कळेल। निश्चितच राहुल, त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपमध्ये काय हालचाली होत आहेत या पाहाव्या लागतील। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।